नमस्कार, मी सुचरिता काळे. माझ्या लव किड्स अँड सेव्ह नेचर या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. प्रतिभाताई ताराबादकर यांच्या त्रिशंकू या कादंबरीचे 14 भाग आपण ऐकले. 14व्या भागात आपण पाहिले की शीतल माथेरानच्या ट्रीपहून परत आली ते एक नवा उत्साह घेऊन. तिच्यामध्ये सकारात्मक बदल झाल्यासारखा शोभाताईंना जाणवला. पुढे काय होतं बघूया या भागात. पण त्यापूर्वी कादंबरी व वाचन कसं वाटतंय त्याबद्दल अवश्य कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी अवश्य सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे पुढील भाग अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. चला तर सुरू करूया त्रिशंकू कादंबरीचा 15वा भाग. अर्पिताला आता भयंकर कंटाळा येऊ लागला होता. आउट हाऊसच्या त्या टीचभर 2 खोल्यात दिवसभर बसून राहायचे. आजूबाजूला शुकशुकाट. एखादी बस येणार तिची वेळ सांभाळून गावात निरुद्देश भटकत राहायचं. शेखरबरोबर लग्न करून वैभवात लोळायची स्वप्न बघणाऱ्या अर्पिताच्या स्वप्नांवर पार बोळा फिरला होता. शेखरने तिला स्पष्टपणे सांगितले होते की त्याच्या पगारातून त्याच्या कुटुंबाला पैसे जाणारच. उरलेल्या पैशातून घर चालवायचे आणि अजून पैसे पाहिजे असतील तर नोकरी करायची. मग याच्याबरोबर राहून मी काय मिळवलं? अनेक वेळा मनात येणारा प्रश्न तिने परत एकदा स्वतःला विचारला. अर्पिता वहिनी, आपल्याला कोण बोलावतंय म्हणून आश्चर्याने तिने वळून पाहिले तर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या बाई तिला बोलवत होत्या. अर्पिता थांबली. तशी त्यांची फार घसट नव्हती, पण एकमेकींकडे पाहून स्मितहास्य करण्याइतपत होती. खूप दिवसांनी दिसलात. अजय भाऊजी गावी गेल्यापासून त्या घरात कोणीच भाडेकरू राहत नाही. अजय गावी गेला? आणि मुलं? अजय भाऊजींनी दुसरं लग्न केलं नोंदणी पद्धतीने. अर्पिताच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह पाहून त्या बाईंनी खुलासा केला. नवीन बायको आणि अनुज आणि अंगदला घेऊन ते गावीच राहतात. एक नवी फॅक्टरी निघाली आहे, तिथे मॅनेजर म्हणून गेलेत. अर्पिताला रस्त्यावरच बसकण मारावी आणि धाय मोकलून रडावंसं वाटू लागलं. प्रणयाच्या धुंदीत आपण आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट गमावतोय हे आपल्या लक्षातच आलं नाही. सारेजण कळकळीने समजावून सांगत होते, पण आपण डोळ्यांवर कातडं पांघरून बसलो होतो. थोडे दिवस थांबलो असतो तर मॅनेजर अजयची बायको म्हणून मिरवलं असतं. मुलांचा सहवास लाभला असता. पण सगळं काही गमावलं आपण. या समाजात आपलं काय स्थान आहे? अजयची एक्स बायको म्हणून की शेखरची रखेल म्हणून? पाय ओढत अर्पिता त्या घर नामक खोपटाकडे चालू लागली, जिथे भीषण शांततेशिवाय काही नव्हते. श्वेताला बोलवायला हवं केळवणासाठी. मुंज जवळ आली आहे, शोभाताई जेवताना शीतलला म्हणाल्या. बोलवा कधीही, शीतल अलिप्तपणे म्हणाली. नुसता आपण चांगलं वागून उपयोग नाही. समोरच्या व्यक्तीला त्याची जाणीव असायला हवी, नाही तर तो चांगुलपणा फोल ठरतो. माथेरानला झालेल्या गप्पांमध्ये मंजिरी म्हणाली होती. एकतर्फी सरळपणे वागलं, प्रेमाने त्या नात्याची जपणूक करण्याचा प्रयत्न केला, पण समोरचा माणूस त्याला काहीच किंमत देत नसेल, उलट सौजन्याचा फायदा घेऊन जास्तीत जास्त अपमान करत असेल तर अशा नात्यापासून अलिप्त राहिलेलंच योग्य असतं. आणि तेव्हा शीतलच्या डोळ्यासमोर श्वेता आणि प्रीतीवहिनी उभ्या राहिल्या. मग या रविवारी तिला फोन करून आमंत्रण देते. शीतल, कबूल आहे ती तुझ्याशी फारच विचित्र वागली, पण काय करणार, रीत तर पाळायलाच हवी ना. आणि मनीषराव आणि मुलांनी काय अपराध केला आहे? मला काहीच म्हणायचं नाही आहे यावर, शीतल त्यांचे बोलणे अर्धवट तोडून म्हणाली. बरं, मग काय बेत करायचा जेवायला? आणि आहेरसुद्धा करावा लागेल. काय द्यावं? तुम्हाला जे द्यावंसं वाटतं ते द्या. शीतल जेवून उठली. शोभाताईंनी सुस्कारा सोडला. शीतल किती प्रेमाने वागत होती श्वेताशी, पण इतका मोठा अपमान केल्यावर ती का म्हणून सहन करेल? श्वेता मूर्ख आहे. आपल्या वागण्याचा काय परिणाम होईल याचा विचार करण्याची तिच्यात कुवतच नाही. पण तिच्या वागण्यामुळे तिच्या कुटुंबाला त्रास होतोय त्याचं काय? मी शीतलला कोणत्या तोंडाने सांगू तिला माफ कर म्हणून? सुनंदाताईंना बरोबर घेऊन शोभाताई बाजारात गेल्या आणि मुंजीचा आहेर घेऊन आल्या. त्यांनी शीतलला आपली खरेदी दाखवली, पण शीतलने एक शब्दही न उच्चारता त्यावर फक्त नजर टाकली. श्वेता, मनीष आणि मुलं रविवारी जेवायला आले. शीतलने बाईंना सांगून अगदी साधा स्वयंपाक करवला.
गोडासाठी शेवयांची खीर केली. श्वेता शीतलची थंड वागणूक बघून चपापली होती. आपण कसंही वागलं तरी शीतल सहन करेल असा तिला विश्वास होता, पण शीतल आता बदलली होती. तिची मतं ठाम होऊ लागली होती. तिच्या वागण्यातील भाबडेपणा कमी होत चालला होता. शीतल, कुंकू लावून श्वेता आणि सगळ्यांच्या हातात दे. शोभाताईंनी अहेराच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या तयार ठेवल्या होत्या. छे बाई, मी कशी काय देऊ तिला अहेर? तिला चालणार आहे का माझ्या हातून? शीतल श्वेताला ऐकू जाईल अशा खणखणीत आवाजात म्हणाली. श्वेताला शीतलचं थंडपणे स्वागत करणं, साधा बेत करणं सारंच कोड्यात टाकणारं होतं. आतापर्यंत शीतल असं कधीच वागली नव्हती, पण आपण तिच्याशी जरा जास्तच वाह्यातपणे वागलो याची श्वेताला जाणीव झाली. शीतल वहिनी, मुंज रविवारी आहे, तू प्लीज आदल्या दिवशीच येशील का? तू असलीस की मला खूप आधार वाटतो. अरे वा, आज मला अगदी वहिनी वगैरे? तुझी वहिनी तर दुसरीच कोणीतरी आहे ना? सॉरी शीतल वहिनी, माझं चुकलं ग, पण तू नक्की आदल्या दिवशी ये. पुन्हा पुन्हा बजावून श्वेता गेली. आई, आपण मुंजीला आदल्या दिवशीच जायचं का? शाल्मलीने विचारलं. छे ग बाई, शैलेश दादाच्या मुंजीला आत्या इतक्या वेळा सांगूनही ऐनवेळीच आली होती ना, मग आपण कशाला आधीपासून जायचं? आपल्या हातानं श्वेताने शीतलशी संबंध बिघडवून घेतले, शोभाताईंना वाटलं. शेखर, मला श्वेताच्या मुलांच्या मुंजीसाठी 2 भारीपैकी साड्या हव्यात, अर्पिताने शेखरला फरमावले. श्वेताने तुला बोलावणंच केलेलं नाहीये, शेखर थंडपणे म्हणाला. काय? अर्पिता किंचाळली. हो, तिचा फोन आला होता. तिला आईने बजावला आहे की तू आलीस तर ती येणार नाही म्हणून. पण का? तू आलीस तर आमच्या नातेवाईकांसमोर तमाशा होईल असं आई म्हणाली. शेखर ज्या सहजतेने म्हणाला त्याने अर्पिता अस्वस्थ झाली. मग तू पण जाऊ नकोस. छे छे, असं कसं चालेल? मुंजीला मामा लागतोच. म्हणजे मला सोडून तू एकटाच मुंजीला जाणार? मग काय करणार? आमच्या आईसाहेबांचा हुकूम आहे, मानायलाच हवा ना, शेखर बेफिकीरपणे म्हणाला. शेखर मुंजीला जायला उत्सुक दिसतोय. त्याची आई मुलं भेटतील म्हणून एक्साइट झालाय का ती पण येईल त्याची एक्स बायको भेटेल म्हणून? पण अजून घटस्फोट कुठे झालाय? मग एक्स कशी? समजा परत दोघांना एकमेकांचं आकर्षण वाटलं आणि घटस्फोटाचा विचार रद्द केला तर माझं काय? मी कुठे जाऊ? अजयने लग्न केलंय, तो सेटल झालाय, पण मी मात्र त्रिशंकूसारखीच लटकतीये अधांतरी. अर्पिताला घाम फुटला. तिचे हातपाय थरथरायला लागले. तिच्या या मनात चाललेल्या घडामोडींविषयी पूर्णपणे अनभिज्ञ असलेला शेखर शिळ घालत पेपर वाचत बसला. मॅडम, तुम्हाला मोठ्या मॅडमनी बोलावलंय. ऑफिसच्या शिपाईबाईंनी निरोप दिला आणि शीतलला घाम फुटला. कशाला बरं बोलावलं असेल? आपल्या कामात काही चूक तर झाली नाही ना? मे आय कम इन मॅडम? ये शीतल, फायलीमधून डोकं वर न काढता पद्मा मॅडम म्हणाल्या. शीतल समोरच्या खुर्चीवर बसली. टेबलावर फाईल्सचा गठ्ठा होता. पद्मा मॅडम बारकाईने वाचून सह्या करत होत्या. वरचं स्थान दिसायला छान दिसतं, पण त्यामागचा सावधपणा, जबाबदाऱ्या, आव्हानं पेलण्याची क्षमता, कितीतरी गोष्टी आहेत, शीतल विचार करत होती. शीतल, तुझ्याकडे माझं एक काम आहे, करशील का? मी नक्कीच प्रयत्न करीन. दॅट्स गुड. तुला माहीतच आहे सरोज, तुझ्या इमिजिएट बॉस तिच्या मुलाकडे अमेरिकेला जाणार आहे 6 महिन्यांसाठी. तू तिची जबाबदारी सांभाळशील का? बापरे, एवढी मोठी जबाबदारी मला जमेल? शीतलच्या चेहऱ्यावरील बदलणारे भाव बघून पद्मा मॅडम गालातल्या गालात हसल्या. तुला भीती वाटतेय का? साहजिकच आहे, तशी तू नवीनच आहेस. एकदम मोठी जबाबदारी पेलण्याचा ताण तुझ्यावर येणारच, पण काळजी करू नकोस. आपल्या ऑफिसमधल्या सगळ्या जणी तुला मदत करतीलच. तुला माहीत आहे आपल्या ऑफिसमध्ये किती एकी आहे ते. आणि हो, तुला एखादी असिस्टंट देऊच आम्ही. शिवाय आपल्या फायनान्स डिपार्टमेंटमध्ये एक जागा रिकामी होतीये. सोनलच्या नवऱ्याची बदली झाली आहे, त्यामुळे तिला नोकरी सोडून जावं लागेल. तेव्हा एखादी माहितीतली कोणी असेल तर सांग. ओके मॅडम, म्हणून शीतल बाहेर पडली. बापरे, केवढी मोठी जबाबदारी टाकतायत मॅडम आपल्यावर. मग करशील ना शीतल माझं काम? सरोज मॅडमने विचारल्यावर शीतल उडालीच. तिच्या चेहऱ्यावरील भाव बघून सरोज मॅडम म्हणाल्या, अगं मीच तुझी शिफारस केली होती. म्हटलं बाहेरून कोणी नवीन येणार, तिला काम शिकवा,
ती ते काम करण्यायोग्य आहे की नाही ते तपासा. त्यापेक्षा तू आहेस थोडाफार अनुभव असलेली, मग तुलाच ते काम का देऊ नये? मॅडम, सगळं बरोबर आहे हो, पण एकदम एवढी मोठी जबाबदारी? अगं, अनुभवच आपला खरा शिक्षक असतो. तू बघितलंच असशील, माणूस चुकत माकतच शिकतो. सगळेच धडे पाठ्यपुस्तकात शिकायला मिळत नाहीत, नाही का? शीतलच्या मनात काहूर उठलं. पदोन्नतीचा आनंद मानायचा की जबाबदारीची काळजी करायची? जाऊ दे, आत्ता आपण फक्त आनंद उपभोगायचा. शीतलने घरी जाता जाता दुकानातून आईस्क्रीम विकत घेतले. वाव आई, इतक्या लवकर तुला प्रमोशन मिळालं? नाही रे बाबा, प्रमोशन वगैरे काही नाही. माझ्या मॅडम मुलाकडे अमेरिकेला 6 महिन्यांसाठी जात आहेत. त्यांचं काम मी पाहायचंय, एवढंच. मग पगार वाढवला की नाही? शोभाताईंच्या प्रश्नावर शीतल गडबडली. माझ्या लक्षातच आलं नाही हो आई. अगं, सहज विचारलं, पण तू पैशांबद्दल काही विचारू नकोस. आपणहून तुझ्यावर त्यांनी एवढा विश्वास दाखवला आहे, तोच खूप आहे. जेवणं उरकली. शीतल मागची आवराआवर करू लागली. कांटों से खींच के ये आंचल, तोड़ के बंधन बांधी पायल, कोई ना रोको दिल की उड़ान को, दिल वो चला आज फिर जीने की तमन्ना है. शीतल गुणगुणत ओटा आवरत होती आणि तिचा उत्साहाने फुललेला चेहरा पाहून शोभाताई सुखावल्या होत्या. शीतलच्या आयुष्याचे चढ उतार त्यांनीच तर जवळून अनुभवले होते. अगं, श्वेताकडे मुंजीला किती वाजता जाणार आहात? तिने आम्हाला नाश्त्यापासून बोलावलं आहे. शीतलचे आईबाबा चौकशी करायला आले होते. अरे वा, श्वेता आता सुतासारखी सरळ आली आहे अगदी. शीतल मनातल्या मनात हसली. मंजिरी म्हणते ते बरोबरच आहे. दरवेळी समोरच्या माणसाची आगळी खपवून घेतली तर त्याला त्याची चूक कधीच कळत नाही. प्रमिला आजी आजोबांना शैलेशने आईस्क्रीम आणून दिलं आणि शीतलची आनंदाची बातमी सांगितली. दोघांनी तिचं अभिनंदन केलं. सांगते आमच्या सोनबाईला, प्रीतीला, माझ्या लेकीचं कौतुक, शीतलची आई ठसक्यात म्हणाली. नेहमी तिला बावळट, नोकरी न करता केवळ घरचं बघणारी म्हणून हेटाळणी करत होती ना. खरं म्हणजे गृहिणीला कधीच हिणवू नये. ती घरी असते म्हणून सारेजण बाहेर पडताना निवांत असतात, पण सांगणार कोण बाई आमच्या विद्वान सुनबाईंना? प्रमिलाबाई प्रीतीवर तोंडसुख घेत होत्या. मी घरी आहे म्हणून तिला लेकीची तनयाची काळजी नाही. चला आता निघायचं का? तुमचं सूनपुराण सुरू झालं की तासभराची निश्चिंती. बाबा उठून उभे राहिले. शोभाताईंनी त्यांच्या ठेवणीतल्या साड्या काढून ठेवण्यासाठी त्यांचे कपाट उघडले. शीतल, अगं, मुंजीसाठी कुठल्या साड्या नेसणार आहेस तू आणि दागिने कुठले घालणार आहेस? बघते, एवढंच तुटक उत्तर शीतलने दिले. श्वेताकडे मुंजीला जायला तिचं मन धजावत नव्हतं. मुंजीला शेखर नक्कीच येईल आणि ती बयाही. मग सगळ्या नातेवाईकांसमोर शोभा होईल आपली. मुंज मुलांकडे लक्ष न जाता आपल्याकडेच सगळ्यांचं लक्ष लागणार नाही ना. असं झालं तर काहीतरी बहाणा काढून टाळायचं का मुंजीला जाणं? हे कसलं आयुष्य आहे आपलं? एक आनंदाची बातमी आली की दुसरी अवघड असायलाच हवी का? काय करावं? शेखर आणि ती समोर आले तर आपण कसं रिॲक्ट व्हायचं? प्रश्न प्रश्न आणि प्रश्न. कधी कधी वाटतं ती बाई आयुष्यात आलीच नसती तर इतरांसारखं आपलंही आयुष्य सरळसोट राहिलं असतं. पण पद्मा मॅडम म्हणतात, कोणाचंच आयुष्य इतकं साधं सोपं नसतं. खाच खळगे असतातच, फक्त प्रकार निरनिराळे एवढंच. विचार करता करता शीतलला कधी झोप लागली कळलंच नाही. अर्पिता भयंकर अस्वस्थ झाली होती. श्वेताकडे मुंजीस तिला येण्यास शेखरच्या आईने मनाई केली आहे हे किती सहजपणे शेखरने सांगितले. त्याला काहीच वाटले नाही का? आपल्या मुलांना आई आणि ती त्याची बायको शीतल सर्वांना निवांतपणे भेटता येईल म्हणून तो खुश झाला आहे. मी त्याला अडचण वाटू लागले आहे की काय? अर्पिताच्या हृदयाची धडधड वाढली. अस्वस्थ होऊन तिने बाटली उघडून पेक भरायला सुरुवात केली. आजकाल तिचं पिणं वाढलं होतं. मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. ती बाटली जवळ करत असे. शीतलला नवीन जबाबदारीचं जरी टेन्शन आलं होतं तरी आपल्याला सगळ्याजणी सांभाळून घेतील याची खात्री होती. सरोज मॅडम म्हणतात ते खरे आहे. माणूस चुकत माकतच शिकतो.
त्या म्हणतात, आजपर्यंत एकतरी माणूस पाहिला आहे का जो आईच्या पोटातून सगळं ज्ञान मिळवून जन्माला आला आहे? मला नक्की जमेल असा स्वतःवर विश्वास ठेवला की पुढचा प्रवास सोपा होतो. शीतलमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला होता. त्याचा परिणाम तिच्या व्यक्तिमत्वावर झाला होता. चालण्यात डौल आला होता तर नजरेत तेज. हल्ली ती नीटनेटकी राहत असल्यामुळे अधिकच आकर्षक दिसू लागली. कपड्यांची रंगसंगती, चोखंदळ निवड यामुळे ती लक्षवेधक दिसू लागली होती. आपण उद्या सगळ्याजणी निळ्या रंगाच्या साड्या नेसून येऊया का? वेदाने विचारले. का ग? अगं सहजच, जरा रुटीनमध्ये बदल. चालेल, उद्या सगळ्या निळ्या पर्या होऊया. शीतल विचार करत होती. आपल्याकडे नेमकी निळ्या रंगाची साडी नाही. आई, तुमची निळी साडी नेसू का? तूच कपाट उघड आणि शोध. नेमकी निळ्या रंगाच्या साडीला इस्त्री नव्हती. आता इस्त्री करायचा कंटाळा आला होता. आईला विचारायचं का? माझ्याकडे निळ्या रंगाच्या 2 साड्या आहेत. तुला कुठली हवी ती घेऊन जा. त्या निमित्ताने घरी तरी येशील. शैलेशला घेऊन शीतल आईकडे गेली. प्रीतीवहिनीने दार उघडले. शीतलकडे बघून तोंडभर हसत तिने स्वागत केले. शीतलला जरा आश्चर्यच वाटले. आज नेहमीसारखं तोंड वाकडं न करता चक्क हसत मुखाने स्वागत. आईने शीतलला सांगितलं, तुला हव्या तितक्या साड्या घेऊन जा, नाहीतरी त्या कपाटाचं धन झाले आहेत. कुठे जाणं नाही आणि येणं नाही, त्यापेक्षा तू तरी वापरशील. आईला साड्यांचं प्रचंड वेड होतं, त्यामुळे तिच्या कपाटात हर तऱ्हेच्या आणि सगळ्या रंगाच्या शेडच्या साड्या ओसंडून वाहत होत्या. शीतलने तिच्या ब्लाऊजला मॅचिंग होणारी निळी साडी घेतली आणि थोड्या आवडणाऱ्या साड्याही घेतल्या. इतर वेळी नणदेवर घारीसारखी नजर ठेवणारी प्रीती आज स्वस्थ बसून होती. शीतल, माझं तुझ्याकडे एक काम आहे. प्रीतीने सुतोवाच केले. तरीच माझं इतकं आगत स्वागत? शीतल मनाशीच म्हणाली. माझी कंपनी हैदराबादला शिफ्ट होतीये, त्यामुळे मला नोकरी सोडणं भाग आहे. तुझ्या कंपनीत मला नोकरी मिळेल का? जरा चौकशी करशील? ओ, हे काम आहे तर? शीतलचा मूळ भाबडा स्वभाव उसळी मारून वर आला. आपल्याकडे व्हॅकन्सी आहे. तुझ्या माहितीतील कोणी असलं तर सांग. हे पद्मा मॅडमचे शब्द तिच्या कानात घुमले. तिने पटकन बोलायला तोंड उघडले, पण अचानक सावध झाली. जरी प्रीतीवहिनीला मी नोकरी मिळवून दिली तरी ती तिच्या स्वभावानुसारच वागणार. संधी मिळाली की माझ्या विरुद्ध सर्वांचे कान फुंकायला मागे पुढे पाहणार नाही. आ बैल मुझे मार अशी आपली स्थिती होईल. तिला आपल्या कंपनीत नोकरी मिळवून देणे आपल्यासाठी नक्कीच डोकेदुखी ठरेल. त्यापेक्षा गप्प बसलेले बरे. सध्या तरी एकही व्हॅकन्सी नाही, पण झाली की मी तुला नक्की सांगते. शीतलने आश्वासन दिले. प्रीतीचा चेहरा पडला. इतके दिवस शीतलला हिणवणाऱ्या प्रीतीवर आज तिच्याकडे नोकरी मागण्याची वेळ आली होती. म्हणूनच सुज्ञ म्हणतात, सुखाने हुरळू नये. कधी दिवस फिरतील काही सांगता येत नाही. कालचक्र त्याच्या गतीने फिरतच असतं. अर्पिता घरमालक काकांनी फुलवलेल्या बागेत फिरत होती. बाग आपली म्हणण्यापुरती. बाग कसली? लाल बरड, मातीत 2-4 तगरीची झाडं, खुरटी जास्वंद, कोरांटी, अबोलीचं एखादं झुडूप अशी त्यांची बाग होती. काका अर्पिताला नेहमी आग्रह करत, तू थोडंफार बागकाम करत जा, वेळ चांगला जाईल. पण तिला त्यात अजिबात रस नव्हता. त्या टीचभर खोलीत कंटाळा आला की ती बाहेर एखादी फेरी मारे. कितीतरी दिवसांपासून रिकाम्या असलेल्या समोरच्या बंगल्यात आज गडबड दिसत होती. माणसं ये जा करत होती. कुठेतरी ठाकठोक चालू होती. कोण राहतं या समोरच्या बंगल्यात? अर्पिताने काकांना कुतूहलाने विचारले. तो मोठा राजकीय पुढारी आहे, तात्याराव म्हणून. गावोगावी इस्टेटी करून ठेवल्यात त्यानं. हा समोरचा बंगला पण पैसे अडकवून ठेवण्यासाठी घेऊन ठेवला आहे. कुठेतरी घपला करायचा, मोठा हात मारायचा आणि कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून लांब लांब भागात बंगले, जमिनी घेऊन ठेवायच्या. आपण अशा लोकांपासून दूर राहिलेलंच बरं असतं, काका बडबडत होते. तेवढ्यात एक भली मोठी आलिशान गाडी त्या बंगल्यासमोर येऊन थांबली. धाड धाड दारं उघडली. 3-4 आडदांड माणसं खाली उतरली आणि त्यातील एकाने अदबीने कारचे दार उघडले. आतून एक सफारी सूट घातलेला उंच धिप्पाड देहाचा माणूस खाली उतरला. त्याने सहज आजूबाजूला नजर फिरवली.
समोरच्या बंगल्यात त्याला न्याहाळत उभी राहिलेली अर्पिता त्याच्या दृष्टीस पडली. क्षणभरच नजरानजर झाली आणि तो तात्याराव नावाचा माणूस त्याच्या बंगल्यात शिरला. अर्पिताचं पुढे काय होतं बघूया पुढच्या भागात. तर मंडळी, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करून जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.